राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आपल्या सर्वांनी अमिताभ बच्चनचा तो बहुचर्चित दीवार चित्रपट पाहिला असेल. त्या दीवार चित्रपटामध्ये एक इमारत अमिताभ बच्चन विकत घेतो आणि ती इमारत विकत घेताना तो इमारतीचा मालक म्हणतो की विजय, तुला व्यवसाय करायला आलं नाही, तू या इमारतीचे 10 लाख जरी कमी मागितले असते तर मी तुला ती इमारत दिली असते. त्याच्यावर अमिताभ बच्चन जो विजयचं पात्र करतो तो म्हणतो, सेठ तुम्हालाच धंदा करता आला नाही, म्हणले तुम्ही त्याचे 10 लाख जास्त मागितले असते तर मी दिले असते. तो बिल्डिंगचा मालक आश्चर्यचकित होऊन त्या बिल्डिंगकडे पाहतो आणि म्हणतो, असं काय या बिल्डिंगमध्ये खास आहे. त्यावेळेस त्याला विजय म्हणतो, जब ये इमारत बन रही थी मेरी माँ ने यहाँ ईंटें उठाई थी और आज यही बिल्डिंग मैं उसको तोहफे में देने जा रहा हूँ. ह्या सगळा सिनेमॅटिक ड्रामा आपल्या सगळ्यांना आठवला असेल. आता मला आज आठवण्याचं कारण असं आहे की काल या महाराष्ट्रातील एक सुपुत्र उदयोन्मुख नेतृत्व ज्यांनी स्वतःच घोषणा केली की मी 2029ला बारामतीमधून लढणार आहे, ते स्वर्गवासी अजितदादांचे दुसरे सुपुत्र जय पवार यांनी अशी इच्छा जाहीर केली की या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मी माझ्या आईला देणार आहे. म्हणजे या मुख्यमंत्रीपदावर मला आईला बसवायचं आहे. काय कौतुक झालं हो त्याचं महाराष्ट्रात. अगदी भाजपचे नेतेसुद्धा जपून जपून बोलू लागले, पण कौतुक किती. खरंय बाबा, पवाराचा लेख आहेस. आमच्यासारखे गरिबाचे लेख आईवर तर खूप प्रेम करतात, पण आमची प्रेमाची मर्यादा आहे. वर्षातून एखाद दुसरी साडी, तिला वाटलं काशीला ने, तिला वाटलं रामेश्वरला ने. याच्या पलीकडे आमची मजल काय जाणार. आम्ही काय स्वप्न पाहणार आईच्या सेवेचं. ह्याच्यापेक्षा आमचं दुसरं काय स्वप्न आहे. आजारी आईला सेवा करावं, चांगल्यात चांगली वैद्यकीय मदत पुरवा, एवढंच आम्ही करू शकतो. पण तू पडला पवाराचा. आता पवाराची लेख काय करू शकते आपल्या बापासाठी हे जनतेनं पाहिलंच आहे की अगदी स्ट्रेचरवर बापाला बसून, व्हीलचेअरवर बापाला बसून एकदा तिला राज्यसभेत ढकलण्यासाठी दारोदार ती अगदी हात जोडून टोकावून पदर घेऊन भीक मागत होती, माझ्या बापाला बिनविरोध पाठवा, बापाला बिनविरोध पाठवा. कारण मोठ्या पवारसाहेबांचे पुढच्या वर्षी संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे पवाराची एक लेख बापासाठी राज्यसभा मागते. उद्देश असा आहे की 60 वर्षाच्या निमित्तानं राहिलेल्या 3 वर्षात कुठं एखादी संधी मिळाली पंतप्रधान व्हायची तर ती घ्यायची. आणि पवाराचा हा दुसरा लेख आपल्या आईसाठी मुख्यमंत्रीपद. आता मला विचार पडला की पवाराचा हा मुलगा एवढा तर काही दूधखुळा नसेल की जय पवारने म्हणलं आणि देवेंद्र फडणवीसनं मुख्यमंत्रीपद सोडून सुनेत्राताईला तिथं बसवलं. कदाचित त्याला हा इतिहास माहीत असावा की त्याचे आजोबा माननीय पवारसाहेब 78 साली 30-32 आमदार घेऊन फुटले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खरं म्हणजे 30-32 आमदार घेऊन फुटले त्यावेळेस जनता पार्टी ही विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. जवळपास 85-90 आमदार होते आणि त्या जनता पार्टीचं विधानसभेत नेतृत्व माननीय स्वर्गीय उत्तमराव पाटील करत होते. ते होते जनसंघाचे. पण या जनता पार्टीमध्ये काही समाजवादी जे शरद पवारवर प्रेम करणारे होते, म्हणजे SM जोशी, नागा गोरे, बापूसाहेब काळदाते, प्रधान सर, भाई वैद्य, अशी बरीच मंडळी आहेत. अजूनही जी काही शिल्लक मंडळी समाजवादी ते शरद पवारवर प्रेम करतात आणि त्यांनी फार मोठ्या उदार अंतःकरणाने म्हणा किंवा शरद पवारवरील प्रेमाने म्हणा किंवा उत्तमराव पाटील जनसंघाचे असले त्यांच्या द्वेषापोटी म्हणा ते मुख्यमंत्रीपद शरद पवारला बहाल केलं. पण अशी काही परिस्थिती आत्ता नाही आहे. जय पवार, तुला हे माहीत असायला पाहिजे की 2024ला स्वर्गवासी अजितदादांनी फक्त 51 जागा महायुतीतून लढवल्या. 51 लढवल्या म्हणजे त्यांच्या वाट्यालाच 51 आल्या. आता मुख्यमंत्री व्हायचं असेल म्हणजे डिलिमिटेशन नंतर काय जागा वाढतील हा विषय वेगळा आहे.
पण 288 सदस्य असलेल्या विधानसभेत किमान 145 आमदार आपल्या बाजूनं पाहिजेत. त्यावेळेस तुझं हे तुझ्या आईला मुख्यमंत्रीपदी बसवणारं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण बाळा, महायुतीत तुझ्या वाट्याला 51 जागा आल्या, तर तुला कोण मुख्यमंत्री करणार आहे? मला तर थोडा असा संशय आहे की आता राष्ट्रवादी अजितदादा गटाची वाटचाल भाजपच्या दिशेनं चालू आहे का काय? कारण याला सबळ आधार आहे की सध्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचे 2 प्रमुख नेते हे तसं भाजपच्या ओंजळीनं पाणी पितात अशी मुंबईत आणि दिल्लीत वदंता आहे. आता जय पवारला जर आपल्या आईला मुख्यमंत्री करायचं असेल तर भारतीय जनता पक्षात जायला पाहिजे. जा, आमची काही हरकत नाही. पण पुन्हा एकदा विचार करा. कारण भारतीय जनता पक्षात मला मुख्यमंत्री व्हायचं आहे ही इच्छा दबक्या आवाजात जरी बोलून दाखवली तरी त्याचे काय हाल होतात. जय पवार, एकदा तू एकनाथ खडसेंना विचार. 2009 ते 2014 जो माणूस भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभेत विरोधी पक्षनेता होता, लोकशाहीच्या संकेताप्रमाणे जो विरोधी पक्ष नेता असतो आणि त्याचा पक्ष जर नंतरच्या निवडणुकीत सत्ताधारी होतो तो विरोधी पक्ष नेता असलेला माणूसच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो. पण दुर्दैवानं असं ना अडवाणीच्या बाबतीत झालं ना एकनाथ खडसेच्या बाबतीत झालं. पुढं तर त्या बिचाऱ्याचे एवढे हाल झाले, हा इतिहास मी तुम्हाला सांगायला पाहिजे माहीत नाही. आमची पंकजा कुठंतरी शाळा कॉलेजच्या मुलीमध्ये बोलताना म्हणली की जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री आहे. अरे जय पवार, काय तिचे हाल झाले रे. आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 2019च्या निवडणुकीत तिच्या समोर जो उमेदवार उभा होता तुमच्याच पक्षाचा, त्या उमेदवारावर तत्कालीन मुख्यमंत्र्याचं एवढं प्रेम होतं, ते आजही आहे, की आचारसंहिता लागायच्या काही दिवस अगोदर त्याच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेला 100 कोटी रुपयाचा फंड दिला. त्या फंडातून काय कामं झालेत हा संशोधनाचा विषय आहे. एवढ्यावरच थांबलं नाही तर पंकजा मुंडेला कोणी ब्राह्मणांनी मतच देऊ नये असेही SMS फिरले. एवढ्यावरही प्रेम कमी झालं नाही तर निवडणुकीच्या काळात इतके लाड झाले आणि मग त्याचा प्रसाद त्यांना देण्यात आला. हा इतिहास तुला माहीत नाही का? अरे नुसतं मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर केली तर त्या विनोद तावडेला 19ला तिकीटच दिलं नाही. 2019ला 2024ला दिलं नाही. तो बिचारा दिल्लीत निघून गेला, कुठंतरी बिहारमध्ये काही कर्तबगारी दाखवली म्हणून त्याला राज्यसभेवर गेलं. त्या पंकजाचं काय करायचं? दरवेळेस विधानसभेत राज्यसभेत तिचं नाव आणायचं, पत्रकारात चर्चा घडून आणायची, प्रसारमाध्यमात चर्चा घडून आणायची. तिथे बिचारी गैत म्हणली नसती आणि तिला तिकीट द्यायचं नाही. भारतीय जनता पक्षात अजून एक नाव होतं सुधीर मुनगंटीवार. त्यांना यावेळेस मंत्रीसुद्धा केलं नाही. ते म्हणले मी सगळ्यात सिनियर आहे. म्हणले बस घरी. चंद्रकांत पाटलांनी एक काळ सार्वजनिक बांधकाम, महसूलसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचं स्वप्न पडलं असं ते कुठंतरी खाजगीत बोलले. अहो, त्यांना आता पोरांच्या शाळेत पाठवून दिलं. वह्या पुस्तकं बघा म्हणले, शिक्षण खातं देऊन टाकलं त्यांच्या ताब्यात. आणि ह्या मंत्रिमंडळात तुलनेने ह्या सगळ्या ज्येष्ठ लोकांकडं अत्यंत हलकी खाती, तुलनेने हलकी खाती दिली. आणि बाहेरून आलेल्या, माफ करा, तो काय पक्ष विस्तार मध्ये जे लोक भारतीय जनता पक्षात आले त्यांच्याकडं चांगली चांगली खाते दिली. मग बाबा 50 जागा निवडून 40 जागा आल्या, त्याच्यावर तर तुझी आई काही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आमच्या सद्भावना आहेत. कारण सुनेत्राताई धाराशिव जिल्ह्यातला आहे, मी धाराशिव जिल्ह्यातल्या, आमच्या जिल्ह्यातली एक महिला जर मुख्यमंत्री होत असेल तर आमच्या सद्भावना आहेत. पण त्यासाठी तुला भारतीय जनता पक्षात जावं. आणि भारतीय जनता पक्षाचं कसं आहे की जोपर्यंत तू पक्षात नाही तोपर्यंत तुझ्यावर खूप प्रेम आहे. एकदा तू पक्षात आणि घरात आला आणि 9चे 9 दिवस संपल्यावर काय होतं हे सगळ्या जुन्या लोकांना विचारून पहा.
आईविषयी चांगली भावना आहे तुझी, कौतुक आहे एक मुलगा म्हणून. प्रत्येकाचं आपल्या आईवर प्रेम असतं, कुणाचं नसतं. तुझंही आहे, आमचंही आहे. अरे खुद्द माननीय मोठे पवारसाहेब ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीच्या मागं त्यांच्या आईसाहेबाचा फार मोठा फोटो आहे. दुसरा कुठलाही फोटो पवारसाहेबांच्या घरात नाही आहे. आईवर प्रेम असणं ही गोष्ट वेगळी आणि आईसाठी अशक्य कोटीतलं स्वप्न पाहणं ही गोष्ट वेगळी. जय, तू आपण खूप लहान आहेस. जरी पवाराच्या घरात जन्मालास तरी तुला राजकारण अजून कळायचं आहे. राजकारणात आता पवाराचं नाव कितपत चालेल हे माहिती नाही. तुला ज्या उद्या मनात असं असेल की पवारसाहेब जसं 32 आमदार घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले, उद्या काही 2029ला असं झालं. अरे महाविकास आघाडीचं काही खरं नाही. महाविकास आघाडीत आजच एका पत्रकाराने लिहिलं की 2.5 पक्ष शिल्लक राहिलेत. त्या 2.5 पक्षाच्या जोरावर तू इकडून तिकडं उड्या मारशील तर काय होणार माहीत नाही. आणि इकडं जे मिळेल ते घेऊन समाधान मानावं लागतं, याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पवार, तुझ्या सद्भावनेची आम्ही कदर करतो, पण जे स्वप्न सत्यातच उतरणार नाही ते पाहायचं कशाला, एवढंच मला म्हणायचं आहे. आईवरचं प्रेम खूप असावं, पण असंही प्रेम काय कामाचं की ज्याने आईलाच त्रास व्हावा. अरे बाबा, तुम्ही दोघं भाऊ जर नीट वागलात तर सुनेत्राताईचं राहिलेलं राजकीय कार्यकर्ते चांगली होईल. जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात एक धर्मध्वज फडकवण्यात आला आणि तो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुण्य कार्यक्रम झाला. पण संजय राऊत यांना असं वाटतं की महाराष्ट्राच्या 7-12वर फक्त उद्धव ठाकरेचंच नाव आहे आणि संजय राऊतनं हे बोलून दाखवलं की ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पाया घातला त्या बाळासाहेबांच्या सुपुत्रांना उद्धव ठाकरेला या मंगलप्रसंगी का बोलावलं नाही. अरे संजय राऊत, बाळासाहेब असले असते तर आम्ही सगळ्यांनी त्यांचे चरण धुवून पिले असते, पण बाळासाहेब हे खरे हिंदुत्ववादी होते. अरे तुम्ही हिंदुत्ववादी नाही, तुम्ही भोंदू आहात. त्याच्यामुळं अशा पवित्र कार्यक्रमाला तुम्हाला बोलावलं नाही, हे बरं झालं. धन्यवाद.